तुमच्या सगळ्यांच्या आयच्या प्रेस कॉन्फरन्सान स्वागत करता आणि प्रेसाचे विशय ब्रीफ करता. म्हणजे बरोबर आमचे टुरिजम मिनिस्टर डॉक्टर रोहन खंवटे आसा. क्रिएशन ऑफ द वन पोस्ट इन ईच फॅकल्टी फॉर द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कोर्स फॅकल्टी, सोशल वर्क कोर्स फॅकल्टी, एनवायरमेंट एंड सायन्स इन गोवा इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एडमिनिस्ट्रेशन रुरल डेव्हलपमेंट. हातूंतल्यान आमी ह्यो फॅकल्टीचे पोस्ट जे आहा पळय न्ही ती पार्टां क्रिएट करता. बाकीचे सगळे पोस्ट फॅक्टर एप्रुवल काही डिसिजन आशिल्ले. पर्पल फेस्टिवलाचे पेंडींग ड्यूज आशिल्ले ते काही एप्रुवल दिला. बारीक कितें कितें आशिल्लें. ताजे उपरांत क्रिएशन ऑफ द 2 पोस्ट इन आय बँक टेक्निशियन आनी आय डोनेशन कावन्सिलर फॉर द आय बँक एट द गोवा मेडिकल कॉलेज बांबोळी. Proposal for filling of the 2 posts assistant professor in the interventional radio diagnosis department of the radio diagnosis in Goa Medical College for teaching institute असल्या कारणान आणि ब्लड बँक ह्या सगळ्यात जे एमर्जन्सी लागता ते कॉन्ट्रॅक्च्युअल पोस्ट आमी कायम दिता आणि ते तांकां आतांय दिल्ले आसा. Proposal for establishing a sustainable transport system in Goa in collaboration with the IIT Alumni Council. आमकां जे 700 crores of legal officer on the contract basis time being for the director of mines ह्या डिपार्टमेंटान आमी कॉन्ट्रॅक्ट बेसिसचेर सध्या करता कारण मायन्सांत केसीस आनी हे ते खूब प्रमाणात लिगल काम मोठ्या प्रमाणात वाडपाक लागलेले आसा. Absorption of the staff of Goa State Social Welfare Board in the director of the Women and Child Development and payment of their salaries. Government of Indiaचे गोवा स्टेट सोशल वेलफेअर बोर्ड गोंयांत डिपार्टमेंट आशिल्ले पण तेंच्यांनी वयल्यान ते क्लोज केले. ताजे उपरांत ते डिपार्टमेंट तेंच्यांनी स्टेटीच्या डिपार्टमेंटांनी एब्जॉर्ब करून घेतला. तांचो स्टाफ हांगासर आशिल्लो 5 ते 6 तांकां आमी आमच्या वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंट कारण ज्यो एक्टिविटी ज्यो चलताल्यो त्यो सेम एज कंपेरिजन विथ द वुमन एंड चायल्ड डिपार्टमेंट तांकां आमी एब्जॉर्ब करून घेता. 5 ते 6 जाण तेंच्यो सर्विसीस गोवा गव्हर्मेंटान कंटिन्यू जातल्यो. Granting autonomous to the State Council of Education Research and Training (SCRT) and also the synergy with the DIET for monitoring and mentoring and capacity building of the DIET. आम्ही SCRT एका इंडिपेंडंट स्टेटस दिता जेणे करून इट इज अ पार्ट ऑफ NEP. आयच्या कॅबिनेटाची एकच डिसिजन आशिल्ली. आयच्या कॅबिनेट वेगवेगळे डिसिजन आमी घेतले. आयज एक 2-3 विशय बाकीचे तुमच्या मुखार दवरपाचे आसा तेन्ना खातीर सगळ्यात पयली ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी सिटीजन अमेंडमेंट एक्ट हो पास केलो आनी तेजो ऑलरेडी सिटीजनशीप दिवपा खातीर सुरवात केली. आनी सिटीजनशीप दिता आसतना गोंया खातीर आमकां अभिमानाची गजाल आसा. मिस्टर जोसेफ फ्रांसीस परेरा हांकां आमी आज सिटीजनशीप दिता. तो आमच्या मदीं आयला हांगासर. गोंय मुक्त जावच्या पयलीं पाकिस्तानान फॉर फर्दर कराची हांगासर फर्दर स्टडी करपा खातीर तो गेल्लो आनी ताज्या उपरांत गोंय मुक्त जालें आनी परत तो एका आसतना ताका पाकिस्तानची सिटीजनशीप घेवची पडली. तेद्या वेळार टायम खातीर तेणी आपलें एड्युकेशन थंयसून कंप्लीट केलें. जेन्ना ही हॅव शिफ्टेड टू द गोवा तो गोवन म्हाजे कडेन लग्नय जालो. ताजी मिसेस गोंयची आसा. तेन्ना लग्नय जालो आनी तेज्या उपरांत तो गोंयांत रावतालो पण ताजे कडेन सिटीजनशीप जी आशिल्ली ती तेजे कडेन नासली. आनी म्हणून तर आमी म्हणटा की हिंदू, सीख आनी कॅथलीक ओके बौद्ध ह्या लोकांक जी सिटीजनशीप जी दिवपाक जाय आशिल्ली जे तेद्या वेळार म्हणजे भारताचे नागरीक पाकिस्तानात आसले पाकिस्तानांतल्यान भारतांत येवन रावले पण तेजे कडेन सिटीजनशीप नाशिल्ली. जो लिगल मॉडेल क्रिएट करपा खातीर सिटीजन अमेंडमेंट एक्ट हो केलो आनी ताज्या नुसारूच तांकां आयज सिटीजनशीप जी आसा पळय ती आमी दिता. म्हाकाय खूब खोस भोगता की आमच्या एका गोंयकाराक आमी आज ती गोंयांत सिटीजनशीप सर्टिफिकेट तेजे हांगा दिता. ताका आमी हांगासर आपयलाय बी. अशे गोंयकारूय बी आजुनूय आसतले. आमी आमच्या होम डिपार्टमेंटाच्या वतीन सर्च केला तांकां दिवपाक जाय तेंच्यांनी आमकां एप्रोचूय करता. आमी फेसिलिटेट करता म्हणून सांगला. त्या खातीर अशे कोण जे आसात तेंच्यांनी सिटीजनशीप ही घेवपा खातीरूय बी हांगासर तें कांय हांगासर आपयला. म्हणजे हांव तेजी जस्ट इन्फॉर्मेशना खातीर गव्हर्मेंट ऑफ इंडिया नोटिफिकेशन GSR 172 dated 11/3/2024 has notified the Citizenship Amendment Act 2024
and providing the provisions of the grant of the Indian citizenship to the person who are eligible under Citizenship Amendment Act 2019. 31/12/2014 या डेटीपर्यंत जे आले ते can in Goa an application was received by the authorities and who are the required to process and decide on the application. The applicant Mr. Joseph Francis Pereira is a Pakistani citizen currently residing in the Kasavle, South Goa. And Mr. Joseph has married to an Indian citizen Mrs. Marta Pereira in the year of 1978 and residing in the Indian consulate since 11/9/2013. Okay. Mr. Joseph has the roots from the India and he and his parents were born in Goa. However, prior to the Goa liberation, Mr. Joseph moved to Pakistan for his higher studies and works and become the Pakistani citizens. It is our privilege to give him the Indian citizenship under the Section 6B of the Citizenship Act 1955, who is also the married to a citizen of India fulfilling the condition under Section 5(1)(c) of the Act. या ऍक्टानुसार त्याला आज आम्ही सिटिझनशिप देतात. फर्स्ट शॉर्ट झाले म्हणे मस्त So all the thank you. Thank you. I don't know. All the questions. The whole thing you can still for all of this. Thank you. We give the thanks to Honorable Prime Minister Narendra Modi ji and Amit Shah. Thank you. आता दुसरा विषय जो आशिल्लो तो आम्ही आमच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या वतीन scheme to provide the financial assistance to the registered organization, government organization, non-government organization, institute of running the homes for the senior citizens suffering from the chronic diseases, including the diseases like Alzheimer, Parkinson, etc. This scheme is specifically designed for assisting the palliative care center functioning privately and independently in the state of Goa. A palliative care center is a facility to provide the specialized medical care to the patient with a serious illness like cancer, brain stroke, Alzheimer, Parkinson's, and other major illness with the goal to improve the quality of the life of such patients. Okay. म्हाका इतकेंच तुमकां कळोवपाक जाय मुद्दामून कारण पॅलेटिव्ह केअर ही ट्रिटमेंट तशी डायरेक्टली सरकारा कडेन पॅलेटिव्ह केअर सेंटर ना. आमच्याकडे आमी थोड्या फार पेशंटाक दवरता पण पॅलेटिव्ह केअर घेवपा खातीर जी ऑर्गनायझेशन्स काम करता त्या ऑर्गनायझेशनाक गव्हर्मेंटाच्या सोशल वेलफेअर डिपार्टमेंटाच्या वतीन मदत करपा खातीर आमी ही स्कीम काडल्या. सध्या एट प्रेझेंट देर इज अ 2 पॅलेटिव्ह केअर सेंटर. एक फोंडा इट इज एन इंडियन मेडिकल असोसिएशन हाच्या अंतर्गत तांच्यांनी खूब बरें पॅलेटिव्ह केअर सेंटर चलयता. हांव स्वता थंय वचून विजीट करून आयला. अशा पद्दतीचे इलनेसीस आशिल्ले पेशंटांक ते एडमीट दवरून तांची काळजी घेता आनी ताच्या खातीर खूब दीस तांची डिमांड आशिल्ली आनी इट इज माय बजेटरी प्रॉमीस ऑल्सो
टू गिव द सपोर्ट फॉर द पॅलेटिव्ह केअर सेंटर हे बजेटाने हांवें अनाउन्स केलें आनी ताच्या अंतर्गत आमी जवळपास पर मंथ तांकां 2.5 लाख रुपयाचो सपोर्ट जो आसा पळय हो दिता. हितून पेमेंट ऑफ द सिनियर डॉक्टर ऑर द पॅलेटिव्ह केअर कन्सल्टंट वी आर पेईंग देम 60,000 रुपीज. पेमेंट फॉर द मेडिकल एंड पॅरामेडिकल टीम इट इज अप्रॉक्सिमेटली 1 lakh. Administrative cost 5,000, medical expenses 35,000, food and residential expenses which is at 50,000. अशें मेळून आमी 2.5 लाख रुपया जो आहा पळय हो ताका पेमेंट करता. मिनिमम टू मिनिमम 20 पेशंट्स तांच्या कडेन एडमीट आसपाक जाय. फॅसिलिटीज इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळे तांच्यांनी उबे करपाक जाय. आमी इनिशियली हो ताका सपोर्ट दिवपाचो थारायला. 20 इनमेट्स आसप हे मिनिमम टू मिनिमम गरजेचें आसा. आणि अशा पद्धतीचे जे इन फ्युचरूय बी जे पॅलेटिव्ह केअर जे कोण सुरू करपाक सोदता हे सगळ्या जाणांक आमच्या सरकारा कडल्यान तेंको आसतलो. दुसरे खंयचे म्हणले शांती अवेदना शांती अवेदना म्हाका सारकें शांती अवेदना रायट वेर इट इज लोटली शांती अवेदना लोटली. They approach the government, sir. दे अप्रोच द गव्हर्मेंट. तांची डिमांड आशिल्ली की तांकां सपोर्ट करूंक जाय आनी अप्रोच सुद्दां करिना जाल्यारूय करूंक जाय तांकां म्हणून, कारण ते खूब बरें काम करता. म्हाका दिसता केन्ना तरी वेळांनी वचून हे म्हणजे पॅलेटिव्ह केअर सेंटर काम करता पळय ते लोकांक समोर येवपाची गरज आसा आनी दे आर डुईंग व्हेरी गुड जॉब दोनूय ऑर्गनायझेशन. So they can provide home assistance also. होम असिस्टंट प्रोवायड करपा खातीर दुसऱ्यो संस्था आसा त्यो होम असिस्टंट प्रोवायड करता. पॅलेटिव्ह केअर होम असिस्टंट वर्क करिना. मातृशाळा आनी बाकीच्यो संस्थाय होम असिस्टंट जाय जाल्यार ताका असिस्टंट प्रोवायड करतात. सर 700 CR मधला IIT हांव म्हाजो विशय सोंपयता. ओके. तिसरो आनी म्हत्वाचो हेजो विशय आशिल्लो की आमकां सगळ्यांक खबर आहा की चवथ लागीं पावल्या आनी स्वयंपूर्ण गोंय ह्या कन्सेप्टाच्या सकयल परत एकदा ऑनलायन गोवा बाजार आमी सुरवात करता. त्याचो ब्रॉशर आनी चवथीचे दोनूय म्हणजे आमी थँक्यू. चवथी खातीर लागपी इट इज goabazaar.com हाजेर हे सगळे प्रॉडक्ट जे आसा पळय न्ही ते एवेलेबल आसतले. त्या खातीर ई चवथ बाजार ह्या माध्यमांतल्यान आमकां जेंकां फळार म्हणजे फूड आयटम्स जाय ते फूड आयटमूय बी ऑनलायन पद्दतीन घरा कडेन एवेलेबल जातले. आनी त्याच बरोबर 14 माटोळी आयटम सुद्दां म्हणजे माटोळी आयटमान सगळे आयले तुमचे माळींग तोरींग परत तुजे सगळे जे तुका बाजारात इजिली एवेलेबल जायना ते सगळे माटोळी बांदपी सामान हे आमच्या गोवा बायोडायवर्सिटी आनी स्वयंपूर्ण गोंय ह्या संकल्पनेच्या अंतर्गत हे सगळे तांकां प्रत्येकाच्या घरा कडेन एवेलेबल करपाचे जे आसा पळय हे थारायला. 14 आयटम माटोळीचे जे ऑलरेडी म्हणजे बाजारात एवेलेबल नासता ते सुद्दां हे सगळे जे आहा पळय ते इजिली प्रत्येकाच्या घरा कडेन एवेलेबल करून दिवपाक स्वयंपूर्ण गोंयची टीम ही आमची काम करतली. हितून फूड आयटमूय सगळे जे आसा पळय समेस्त गोंयकारांनी म्हाका दिसता गोवा ई चवथ बाजार आनी goabazaar.com हाजेर वचून बूक करचें. डिलिव्हरी तेंच्या घरा कडेन पावतली आनी स्वयंपूर्ण गोंय ह्या कन्सेप्टाक जितके सेल्फ हेल्प ग्रुप ह्या हातूंतल्यान काम करता त्या सगळ्या सेल्फ हेल्प ग्रुपांक समेस्त गोंयकारांनी मदत करची जेणे करून गोंय स्वयंपूर्ण करपा खातीर जी काम करतात वावुरतात तांकां खूब मोठो सपोर्ट जो आसा ह्या निमित्तान जातलो. इवन तो कोड स्कॅन करूनय बी ऑर्डर करपाक जाता. ती वेगवेगळ्या जाग्यांचेर कोड जो आसा पळय तोय स्कॅन केल्या उपरांत तांकां मेळटा. थँक्यू. सर कॅबिनेटान आज मायनिंगेचेर हे डिसिजन जालें. मायनिंगेचेर जॉब्सा रिलेटेड इंजिनियर्स गोंयचे आसा तांच्या खातीर खुबशे मायनिंग डिग्री कंपल्सरी करता, कारण इंजिनियरींग डिप्लोमा हांगासर खुबशे भुरग्यांनी केला. तांचेर कितें डिसिजन जातलें सर? तुका हांव कळपा खातीर म्हणून सांगता गोवा मायनिंग डिग्री इंजिनियरींग कोर्स बंद जाल्लो. म्हणून हांवें तो परत सुरू करपाक लायला, कारण 20 भुरग्यांनी एप्रोच केला आमकां डिग्री करपाक तयार आसा म्हणून. अजूनय डिप्लोमा केल्ले जर भुरगे कोण आसत जाल्यार तेंच्यांनी म्हज्या इंजिनियरींग डिपार्टमेंटाच्या मायनिंग सेक्शनान एप्रोच करचो. तांकां अंदू डिग्री इंजिनियरींग मायनिंग करपा खातीर एडमिशन मेळटलें. इवन दो हांवें रिलॅक्स करून म्हणजे डिप्लोमा मायनिंगूच केलें न्ही, डिप्लोमा मेकॅनिकल न्हू, अजून इंट्रस्ट जर आसा जाल्यार बाकीचे डिप्लोमा केल्ले सुद्दां भुरगे मायनिंग डिग्री करपाक शकता. इट इज अ वन टायम.
सो तेंच्यांनी मायनींग डिपार्टमेंटाक एप्रोच करचें आनी तांकां मायनींग डिग्री करपा खातीर स्कोप मेळटलो. इंजिनियर्स केल्यार तांकां मायनिंगान कंपल्सरी करतले गोंयचे मायनर्स जे आसा तांकां घेवपाक. तो आमी टायम टू टायम जे लीज दिता पळय न्हू त्या अनुसार आमचो DMG तेंच्या कडेन उलयता आनी तेंच्या कडेन घेवपा खातीर आतां तेंचे रिलॅक्सेशन कर एक्सपिरियन्स काउंट्स. ओके, त्या खातीर तांकां आमी शक्यतो गोंयचे भुरगे घेवचे हाचेर आमची भर आसता. ही ऑप्शन जाला सर. ही ऑप्शन ऑलरेडी जालें चालू जाला फाटलें ही ऑप्शन. सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट IIT कॅम्पस पण सेटअप करा. तूं चुकीचोच अर्थ घेतला तेजो. तुका आतां निपळ परत एकदा सांगता. IIT एल्युमिनाय दोज हू आर आउट ऑफ कंट्री आमचे CS पुनीत कुमार जे आसा पळय न्ही हांची बॅच जी भायर आसा दे आर कॉन्ट्रिब्युटींग फंड्स. ओके, एंड वीच इज 700 crores of rupees they are giving to the government of Goa. आणि अंडर दॅट आमी आमची एक एस्टाब्लिशमेंटाच्या थ्रू पूर्ण ट्रान्सपोर्ट सिस्टम गोंयांतली कदंबाच्या बरोबर मेळून ती सिस्टम जी आसा पळय ती डेव्हलप करता. बसीस ते दितले त्यो फुडें कशा पद्दतीन म्हणजे त्यो सगळ्यो बसीस आमकां चार्जेबल बसीस त्यो चलोवपा खातीर आनी त्यो मेंटेन करपा खातीर जो आमी एक कदंबाच्या अंडरूच सगळो फंड्स जो लागता पळय तो सेपरेटली कदंबा बॅक करता. IIT आनी तुका काय समजता. सस्टेनेबल ट्रान्सपोर्ट सिस्टम सेम थिंग सस्टेनेबल ताकाच लागून म्हटलं न्ही. वी आर सेईंग दॅट ऑल शूड कम ऑन द पब्लीक ट्रान्सपोर्ट एंड इट इज एन चार्जिंग बस सिस्टम. सो अकॉर्डिंग टू गव्हर्नमेंट 20% ऑफ होल्डिंग कॅपॅसिटी चार्जिंग आसपाक जाय. आमच्या गोंयांत अराउंड 38 चार्जिंग स्टेशन आसा पब्लीक चार्जिंग स्टेशन आमकां PPP बेसिसचेर पब्लीक प्रायवेट पार्टनरशिपीन जे कोण घालता तांकां आमी इन्वायट केले. They can establish that charging system in the state of Goa. नको म्हणून मागणी चालू आहे. सर कितली ऍप्लिकेशन आयले CAA अंडर आता? एकूच आयले, एकूच आमी क्लियर केले. एकूच जाले क्लियर. सर ये फर्स्ट सर इंडियन फर्स्ट काम कशें ऑलरेडी दिले ना ऑनरेबल होम मिनिस्टरान त्याच्यात त्याला ऑलरेडी सर्टिफिकेट दिले गोंयांत फर्स्ट. ओके.